नमस्कार, मी गौरी मोरे. महाराष्ट्राचा महाब्रँड ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मंडळी, भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणूनच शेती आणि शेतीशी पूरक व्यवसायांना बळकटी आणणं गरजेचं असतं. शेतीशी पूरक असा महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुग्ध व्यवसाय विकसित करणे आणि कष्टकऱ्यांच्या हाताला त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवून देणे ह्यासोबतच सहकार्यातून समृद्धी आणण्यासाठी गेली 30 वर्ष अविरत कार्यरत असणारं एक विश्वसनीय नाव म्हणजेच फलटण सातारा येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट हा समूह. चला तर मग ह्या समूहाचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात. फलटण एकेकाळचा ऊस उत्पादक प्रदेश, परंतु सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करत इथला शेतकरी मेटाकुटीला आलेला. अशा या भीषण परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आशेचा किरण दिसला तो श्री संजीवराजे निंबाळकर यांच्या रूपात. फलटणमध्ये राहणाऱ्या लोकांना उपजीविकेचा मार्ग म्हणून 1995 मध्ये गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची स्थापना झाली. उत्तम दर्जाचं दूध संकलित व्हावं म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, गुरांना वैद्यकीय सेवा देण्यासोबतच संकलित दुधाच्या गुणवत्ता चाचण्या केल्या जातात. त्यामुळेच गोविंदच्या दुधासोबतच दुग्धजन्य प्रोडक्ट्सना देखील ग्राहकांमध्ये खूप पसंती आहे. महाराष्ट्रातील सुमारे 100 दशलक्ष ग्राहकांना दर्जेदार अशी दुग्धजन्य प्रोडक्ट पुरवणाऱ्या गोविंद मिल्क समूहानं केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, गोव्यासह देशातील इतर राज्यातही उत्कृष्ट ब्रँड म्हणून आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला केवळ उपजीविकाच नव्हे तर जगण्याचा एक नवीन मार्ग प्रदान करून खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर करणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या समूहाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. विश्वासार्हता आणि वचनबद्धता ही तत्वे तंतोतंत पाळून सहकारातून समृद्धी आणणे हे ध्येय ठेवून भारतातील खाजगी सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या समूहाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा 30 वर्षाचा यशस्वी प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊयात. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची स्थापना 1995 साली झाली. त्या काळामध्ये या परिसरामध्ये साधारण 25 ते 30 हजार दुधाचं संकलन होत होतं आणि कॉपरेटिव्ह सोसायटी मार्फत संघ आणि संघामार्फत शासनाला हे दूध पाठवण्यात येत होतं. यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि शेतकऱ्यांची अशी भावना होती की काहीतरी पर्याय आपल्याला पाहिजे की जेणेकरून आपल्याला दुधाला चांगला भाव मिळू शकेल. आणि काही शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्यांची अशी तीव्र भावना होती की काहीतरी केलं गेलं पाहिजे. नेमकं त्या काळामध्ये इंदुरीला कॅडबरी ही कंपनी आहे. कॅडबरी आपण सर्वजण ओळखता, आता मॉन्डेलीज या नावाने ओळखले जाते. त्यांनाही दुधाची गरज होती आणि त्यामुळं आम्ही साधारण 250 लिटरपासून सुरुवात केली. कॅनमध्ये दूध भरायचं, त्याला कोनमध्ये बर्फ टाकायचा आणि ते दूध कॅडबरीला पाठवायचं, अशी ती सुरुवात झाली. कालांतराने चिलिंग सेंटर त्या ठिकाणी आम्ही तयार केलं आणि ते दूध चिल करून कॅडबरीला पाठवत होतो. आणि असं होता होता कॅडबरीचा सुद्धा हातभार त्या ठिकाणी आम्हाला लाभला आणि चिलिंग सेंटरमधून मग इतर प्रक्रिया, मग पाऊच मिल्क हे थेट ग्राहकापर्यंत आम्ही दूध पुरवायला सुरुवात केली आणि कालांतराने हळूहळू आम्ही दुग्धजन्य पदार्थांमध्ये याला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फ्लेवर्ड मिल्क होतं, दही होतं, पनीर होतं. नंतर पावडर मिल्कमध्ये आम्ही गेलो. मग पावडर मिल्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी बटर, त्यामुळं त्यामध्ये आम्ही मार्केटमध्ये आलो. मोठ्या प्रमाणात तुपामध्ये आम्ही मार्केटमध्ये आलो आणि आज टेट्रापॅक सहित अनेक दुग्धजन्य पदार्थ हे आम्ही आज त्या ठिकाणी बनवत आहोत. आणि फ्लेवर्ड मिल्क सहित त्या ठिकाणी लस्सी असेल, छास असेल, ताक असेल. त्याचप्रमाणे दुधाचे इतर जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये, मग त्याप्रमाणे श्रीखंड असेल, पनीर असेल, दुग्धजन्य पदार्थ इतर जे काही ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जी गरज वाटते ते सर्व पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज गोविंद मिल्कच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने आमची सुरुवात झाली आणि आज त्याप्रमाणे आम्ही येऊन त्या ठिकाणी ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट समूहाचे यश हे शेतकरी मित्रांनी दाखवलेल्या सहकार्यामुळे तसेच उत्साहामुळे शक्य झाले आहे. गोविंद मिल्क समूहाच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी शेतकरी आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी या समूहामार्फत नेमकी कोणत्या प्रकारे मदत केली जाते जाणून घेऊयात. मी आपल्याला आत्ताच सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांनी सुरू करावा अशा दृष्टिकोनातूनच आमची सुरुवात झाल्यामुळं साहजिकच केंद्रबिंदू आमचा हा शेतकरीच आहे. आणि शेतकऱ्याच्या जे काही दुधाची निर्मिती त्यांच्या माध्यमातून होती त्याला चांगला दर मिळावा आणि एक शेतीबरोबर एक जोडधंदा म्हणत असताना हा प्रमुख धंदा सुद्धा आता झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या व्यवसायातून त्याला त्याचा संसार योग्यरित्या चालवता यावा असा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे. आणि त्याच्याबरोबर एक फार मोठं दुसरं चॅलेंज आज दूध व्यवसायासमोर आहे की नवीन पिढी या व्यवसायामध्ये आली पाहिजे. आणि नवीन पिढी जर ह्या व्यवसायामध्ये जर येऊ घातली असेल येत असेल तर त्या ठिकाणी त्यांना काहीतरी चांगलं समोर दिसल्याखेरीज ते काही येणार नाहीत. शेवटी जो काही व्यवसाय करायचा आहे जे काही काम करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजेत अशी भावना तर निश्चित सर्वांचीच असते. त्यामुळे ह्या व्यवसायाला एवढं ग्लॅमर नाही परंतु चांगले पैसे तरी ह्या व्यवसायातून मिळावेत असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी काम केलं तरच नवीन पिढी येणार आहे. आणि त्याचबरोबर आज एकंदरीत मजुराची अडचण लक्षात घेता कमीत कमी मजुरामध्ये सुद्धा हा व्यवसाय कसा आपल्याला टिकवता येईल आणि वाढवता येईल याच्यावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचे काही यंत्रसामुग्री असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी चाऱ्याच्या संबंधाने मूरग्राससारखे प्रयोग असतील आणि केवळ दूध हे एवढ्यावरच त्या ठिकाणी आपल्याला फोकस करता येणार नाही तर गाईचं असणाऱ्या शेणापासून आपल्याला काय काय करता येईल. त्यामधून गोबर गॅस मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना दिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे स्वतःचं शेण असल्यामुळं मोफत त्या ठिकाणी इंधन मिळतं आणि खताचं सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची निर्मिती होते. आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या कालवडी निर्माण करण्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. त्यामुळं काही शेतकरी ब्रीडिंगकडे त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि हे सर्व करत असताना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आर्टिफिशियल सिमन मिळणं वगैरे हे जे काही आहेत आणि चांगले खाद्य त्यांना कसं द्यायचं योग्यरित्या कसं द्यायचं त्याचं मार्गदर्शन ह्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे की जेणेकरून नवीन पिढीसुद्धा ह्यात यावी, हा धंदा चांगला किफायतशीर व्हावा आणि ह्या धंद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना योग्य प्रकारचा न्याय मिळावा अशा दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. कष्टकऱ्यांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळावा या उदात्त हेतूने तसेच फलटणमध्ये राहणाऱ्या लोकांना उपजीविकेचा मार्ग म्हणून सुरू झालेल्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट समूहाचे प्रोडक्ट तयार होणाऱ्या प्लांटचे कामकाज नेमके कसे चालते जाणून घेऊयात. आता इथे दूध आणि दुधाचे पदार्थ बनवले जातात त्यामुळे दूध प्रथमतः दूध कसं चांगलं मिळवता येईल ह्याच्यावर पहिलं काम करते आमची टीम. ते फार्मर्सपर्यंत पोचते, त्यांच्या सर्व काही त्यांच्या प्रॉब्लेम्स असतील त्याचे सोल्युशन त्यांना देते. चांगल्या पद्धतीने गुरं सांभाळायची कशी, त्याला आजार कसे होऊ नयेत जेणेकरून त्यांच्या दुधावर चांगला परिणाम होईल आणि आपल्याला फॅट वगैरे सुद्धा चांगली त्याच्यातनं मिळू शकते. तर ह्याच्यावर ते काम करतात. त्यांना आजारी पडू नये म्हणून काही औषधं असतील तेही आम्ही पुरवतो. तिथल्या महिलांना सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे फार्मर्सला की अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कुठलं फीड घाला, कसं करा ते तयार वगैरे हे सगळं आम्ही त्यांना शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर मग ते त्यांचं दूध आमच्या नियर बाय कूलर्समध्ये घालतात आणि तिथून आम्ही टँकरने ते फॅक्टरीमध्ये आणतो. फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर मग इथे लॅबचं टेस्टिंग होतं.
की कुठल्याही प्रकारचा दूषित दूध इथं येऊ नये, अडल्ट्रेशन कुठलंही असू नये. युरिया असेल, अँटीबायोटिक्स असेल, शुगर असेल, अशा पद्धतीचं दूध आम्ही ॲक्सेप्ट करतच नाही. क्वालिटीशी गोविंद अजिबात कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि ते दूध घेतल्यानंतर मग डिस्ट्रीब्युशनचा पार्ट सुरू होतो. कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचे कारण आणि शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि आनंददायी आशेचा किरण असणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मध्ये दुग्धजन्य असे अनेक पदार्थ बनवले जातात. तर हे प्रोडक्ट नेमके कोणकोणते जाणून घेऊयात. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स कंपनीने आधी दूध विकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग हळूहळू श्रीखंडाच्या ट्रायल झाल्या, मग आम्रखंडाच्या ट्रायल झाल्या. मग जसं लोकांचे फीडबॅक आम्हाला आले की बाबा आम्रखंड कसं त्यांना जास्त गोड हवंय, स्वीट अँड सवर हवंय का गोडच हवंय, म्हणजे भरपूर फीडबॅक आमचे मार्केटिंग टीम घेते, सगळेजण घेतात. त्याच्यावर पण आम्ही काम करतो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडे आम्ही खूप लक्ष देतो. तर त्या पद्धतीने आम्ही प्रोडक्ट्स बनवतो आणि हायजीन त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हायजीनची केअर घेतो. त्यानंतर दुधाचे आधी श्रीखंड ऑकेजनली पण आम्ही पदार्थ जास्त बनवतो. जसं पाडवा आला तर श्रीखंड आम्रखंड जास्ती बनवावं लागतं. बासुंदी, दिवाळी वगैरे जे आपले महाराष्ट्रीयन सण आहेत त्याप्रमाणे त्याप्रमाणे होतं. उपवास वगैरे काही असं प्रकार असेल तर मग दह्याचं प्रोडक्शन असतं. दही तर आता 12 महिनेच आमचं चाललेलंच आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे ब्रेक असा नसतोच. तूप आमचं विशेष लोकांना आवडतं, काऊ मिल्क पासून बनवलेलं, कारण ते आजकाल लोकांना आवडतं. म्हणजे फॅट कमी पाहिजे, लोकांना हेल्थ कॉन्शियस माणसं झालेले आहेत, त्यामुळे तशा पद्धतीचे पण प्रोडक्ट आम्ही बनवतो. अशा पद्धतीने इतरही प्रोडक्ट आमचे आहेत. SMP आहे, जे इतर लोक, इतर फॅक्टरीसुद्धा आमच्याकडनं खरेदी करतात त्यांचं रॉ मटेरियल म्हणून. ते पण ते भरपूर प्रमाणात जातं. आम्ही ॲब्रॉडला सुद्धा प्रोडक्ट आमचे जातात. त्याच्यानंतर आम्ही दही झाले, दह्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. पाऊच आहे, कप आहे, श्रीखंड आम्रखंड आहे, केशर श्रीखंड आम्ही बनवतो. फ्लेवर्ड मिल्कचे आमचे बरेच व्हरायटी आहेत. 7 फ्लेवर्स आम्ही बनवतो. मिल्क शेक्समध्ये आता आम्ही चालू केले आणि आता बहुतेक वुमन ही सगळी सर्व्हिस करणारी आहे, त्याच्यामुळे तो विचार आमच्या मॅनेजमेंटने करून आम्ही इन्स्टंट मिक्सेस काढलेले आहेत. तर ते बनवायला सोपे आहेत आणि त्याची शेल्फ लाईफ पण जास्त आहे. ते आता आमचे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे विकले जातात आणि क्वालिटी तर आमच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये आहे. एकदा आमचा प्रोडक्ट कोणी घेतला तर दुसरा प्रोडक्ट लोक शक्यतो दुसरीकडे जात नाहीत, म्हणजे आवर्जून दुकानात जाऊन मागतात की आम्हाला गोविंदचं तूप आहे का, गोविंदचे इन्स्टंट मिक्सेस आहेत का. तर हे आम्ही सुद्धा अनुभव घेतलेले आहेत आमच्या एक्झिबिशन्समध्ये वगैरे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट ह्या समूहाच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. विश्रांतीनंतर महाराष्ट्राचा महाब्रँड या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय फलटण सातारा येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या समूहाचा आजपर्यंतचा प्रवास. मंडळी, खाद्यपदार्थ म्हटलं की स्वच्छता हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच दुधापासून जर प्रोडक्ट तयार करायचे असतील तर विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. गोविंद मिल्क समूहामध्ये रुचकर असे अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात. तर आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि दर्जेदार प्रोडक्ट तयार करण्यासाठी या समूहामध्ये नेमकी कोणत्या प्रकारे काळजी घेतली जाते जाणून घेऊयात. आमच्याकडे जेव्हा आम्ही एम्प्लॉई घेतो, वर्कर्स घेतो, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल किंवा परमनंट पेरोलचे असते, त्यांचे पहिलं आमचं मेडिकल टेस्ट हा पहिला आमचं केली जाते. कारण त्याच्यामध्ये काही कोणात दोष असतील तर मग
आपल्याला तिथेच कळतं की याला घ्यायचंय का नाही घ्यायचंय. तर तसं आपण तिथूनच सुरुवात करतो. स्क्रुटिनी पहिली तिथेच होते की कोणाला घ्यायचं कोणाला नाही. त्याच्यानंतरचा पार्ट आहे की ते लेबर आत आल्यानंतरचा पार्ट आहे. तिथे सुद्धा त्यांना एक ट्रेनिंग दिलं जातं की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला इथे काम करायचंय. आत आल्यानंतर मग त्यांना हायजीन म्हणजे प्रथम तुम्ही हात धुवायचेत, कोरडे करायचेत, मग त्याच्यावर सॅनिटायझर लावायचा आहे, मास्क घालायचा आहे, कॅप घालायची आहे, एप्रन घालायचं आहे. दर अर्ध्या तासाने तुम्हाला आयसोप्रोपाईल अल्कोहोल म्हणून एक सॅनिटायझर असतं ते तुम्हाला लावायचं आहे. ते का लावायचं आहे? नुसतं लावायचं म्हणून तसं कोणीच करत नाही. म्हणजे ते ह्युमन टेंडन्सी आहे. आपण कर म्हणलं की कोणी नाहीच करणार. त्याच्या मागचं रिझन कळलं तर माणूस करू शकतो. मग त्याला ते आधी पटवून दिलं जातं की का तुम्हाला हे करायचं, हे तुम्ही पण खाणार आहात, आपण लोकांना खायला घालतो ते चांगल्याच पद्धतीचं प्रोडक्ट घालायला पाहिजे. आणि ब्रँड नेम त्याच्यावरच आपला टिकून राहणार आहे. त्यामुळे हायजीनच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज अजिबात केलं जात नाही. त्यानंतर प्लांटचा विषय आला तर प्लांटमध्ये सुद्धा प्रोडक्शन झाल्यानंतर CIP एक केली जाते की क्लिनिंग इन प्रोसेस नावाची. तर ती चांगल्या पद्धतीने केली जाते. त्याच्यानंतर त्याचे स्वॅब घेऊन त्याचे रिझल्ट बघितले जातात की लॅब येऊन त्याचे स्वॅब घेते की बाबा कुठे काय रेसिड्यू राहिलाय का. तर ते सगळं केल्यानंतरच पुढचा प्रोडक्ट तिथं पुन्हा स्टार्ट होतो. तर हायजीन म्हणजे इन्क्युबेटर बेबीसारखं आम्ही इथं प्रोडक्टला सांभाळतो. कारण ते फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी सुद्धा. हायजीनच्या बाबतीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. आणि हे इथं गोविंदच्या प्रत्येक लेवलला तर ते अंगवळणी पडलेलंच आहे. म्हणजे कोणी असं वेडवाकडं चालणारच नाही. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. त्याच्यामुळे ते पहिल्यापासून बरीच वर्ष आमच्या ही प्रॅक्टिसमध्ये आहोत आम्ही. केवळ चांगल्या दर्जाचं दूध संकलित व्हावं म्हणून 1.5 लाखाहून अधिक गुरांना पशुवैद्यकीय सेवा पुरवून गोविंद मिल्क समूहाने शेतकरी आणि दूध उत्पादकांना खऱ्या अर्थाने समृद्ध केलं आहे. म्हणूनच हा समूह एक विश्वसनीय ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. आज ग्राहक जेव्हा समूहाकडे विश्वसनीय ब्रँड म्हणून पाहतात तेव्हा मनात नेमक्या काय भावना आहेत सांगतायत गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट समूहाचे चेअरमन संजीवराजे नाईक निंबाळकर. अगदी खरं सांगायचं तर ज्या वेळेला आम्ही हा व्यवसाय चालू केला त्यावेळेला आज जो टप्पा आम्ही गाठलाय तो गाठू शकू असा त्यावेळेला मनामध्ये विचार नव्हता आणि कल्पनाही नव्हती. केवळ आपल्या भागातील दुधाला योग्य भाव मिळावा एवढाच त्या उद्देश होता. त्या काळामध्ये 30-35 हजारच दुधाची निर्मिती फलटण तालुक्यात होत होती. अधिक शेतकरी ह्याकडे कसे वळतील आणि ह्या माध्यमातून अधिक आपला त्या ठिकाणी नफा कसा कमवू शकतील, किफायतशीर व्यवसाय कसा करू शकेल असाही विषय त्यामध्ये आला. आणि आज 30-35 हजाराचे दूध जे होतं ते जवळपास 3-3.5 लाखापर्यंत ह्या तालुक्यामध्ये दुधाची निर्मिती होत आहे. आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात दुधाची त्या ठिकाणी एकंदर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीत आपल्या वाढत्या लोकसंख्येला जे काही लागणारं दूध आहे ते आज आपल्याला पूर्णपणे निर्माण करण्याच्या दृष्टीने यश मिळालेलं आहे. त्यामुळं आज आम्ही जिथं पोचलोय ती मला वाटतं काळाची एक गरज होती की चांगल्या प्रतीचं दूध ग्राहकांपर्यंत पोचवणं. सुरुवात झाली त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी फॅट SNFच पाहिलं जात होतं. आता दुधामध्ये सर्वच घटक पाहिले जातात, प्रोटीन पाहिलं जातं, केमिकल विरहित दूध त्या ठिकाणी लोकांना पाहिजे असतं. त्या ठिकाणी गायांना औषधं दिली जातात, त्या ठिकाणी अँटीबायोटिक फ्री अनेक ग्राहकांना दूध पाहिजे असतं. आणि तशा प्रकारचं दूध निर्माण करण्यामध्ये तशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी सुद्धा तशा प्रकारचं दूध आम्हाला देत आहेत. आणि त्यांची मानसिकता निर्माण करण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश मिळालं. अर्थात अनेक घटकांचा सुद्धा त्यामध्ये आम्हाला सहकार्य झालं, त्यांची मदत मिळाली. आयुर्वेदाचा सुद्धा त्या ठिकाणी गायांच्या आजारावरती उपचार आपण करतोय की जेणेकरून अँटीबायोटिक फ्री दूध मिळावं. त्यामुळं आजचा हा 30 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर 30 वर्षापूर्वी ह्या व्यवसायावरती बघण्याचा दृष्टिकोन आणि आज याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आणि आज खऱ्या अर्थाने जगातल्या कुठल्याही देशाच्या बरोबरीने चांगल्या प्रकारचं दुधाची निर्मिती आपल्या देशामध्ये होऊ शकते असा विश्वास आम्हाला आलेला आहे. तशा प्रकारचं दूध आज भारतामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आहे.
महाराष्ट्रातील सुमारे 100 दशलक्ष ग्राहकांना दुग्धजन्य प्रोडक्ट पुरवणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या समूहाने महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि कर्नाटक राज्यात देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 30 वर्षाच्या या यशस्वी कारकिर्दीत समूहाने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. नुकताच समूहाला इंडियन डेअरी असोसिएशनच्या बेस्ट डेअरी प्लांट रनर अप या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. तर हा कौतुकरूपी पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण नेमका कसा होता जाणून घेऊयात. आम्हाला जो बेस्ट डेअरी प्लांट पुरस्कार जो मिळाला इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून मिळाला, खाजगी डेअरीमध्ये आम्ही एकमेव त्या ठिकाणी होतो आणि आम्ही शेतकऱ्यांबरोबर जे काम करतो त्याच्याकरताच हा आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. हा केवळ माझ्याकरताच नव्हे तर गोविंदच्या प्रत्येक घटकासाठी अत्यंत अभिमानाचा हा क्षण नक्कीच त्या ठिकाणी होता. आणि या मिळण्यामागं कारण हेच आहे की आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करतोय आणि चांगल्या प्रतीची दुधाची निर्मिती करण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न आहे. आणि चांगलं दूध जर मिळालं, चांगल्या प्रतीचं दूध मिळालं तर त्याचे दुग्धजन्य पदार्थ, त्याचे प्रॉडक्ट्स हे चांगले होतात, ते ग्राहकापर्यंत आपल्याला पोचवता येतात. आणि एक चांगलं प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोचलं तर सातत्याने ग्राहकाकडून सुद्धा त्याची मागणी तयार होते आणि आपोआपच तो एक ब्रँड तयार होतो. त्याप्रमाणे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा ब्रँड तयार करण्यामध्ये आम्हाला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि ग्राहकाकडून मग आपोआपच मागणी गोविंदच्या दुग्धजन्य पदार्थाला, दुधाला होत असताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळं हे सर्व शेतकरी डेव्हलप करणं, त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचं दूध आणि चांगल्या प्रतीच्या दुधाच्या माध्यमातून चांगलं पाऊश मिल्क असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असेल ते ग्राहकापर्यंत पोचवणं, असा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करत आहोत. आणि त्यामुळं हा क्षण तर आम्हा सर्वांसाठी हा नक्कीच अभिमानाचा होता. संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला नवनवीन डेअरी फार्मिंग मध्ये सक्षम करून त्याला केवळ उपजीविकाच नव्हे तर जगण्याचा नवीन मार्ग प्रदान करणे, शेतकऱ्याला सक्षम, सशक्त आणि आत्मनिर्भर करणे असा मानस ठेवून गेली 30 वर्ष दुग्ध व्यवसायामध्ये अविरत कार्यरत असणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या समूहाने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या विकासाला हातभार लावण्याचं कौतुकास्पद कार्य केलंय. त्यांच्या या आजपर्यंतच्या कार्याला TV9 मराठीचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचा महाब्रँड ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात मी आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.